करुण विलाप तुझ विण कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संताप. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तय कृत शुभवर्तमान अध्याय 12 व वचन 22 मध्ये असे लिहिले आहे. मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले. तेव्हा तो मुका बोलू लागला व पाहू लागला. त्याच्याकडे आणले म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्या आंधळ्या व मुक्या असलेल्या भूतग्रस्ताला आणले व त्याने त्याला बरे केले. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व काही शक्य आहे, कारण तो पूर्णतः मानव होता व पूर्णतः तो देव होता. तो देव असताना मानव होऊन ह्या जगात आला, यासाठी पापी मानवाला पापापासून मुक्ती मिळावी. पापी मानवाची खंडणी देवाला कोणत्याही प्राण्यांच्या रक्ताच्या द्वारे भरली जाऊ शकत नव्हती. म्हणून स्वतःचे निर्दोष निष्कलंक रक्त त्याने वधस्तंभावर वाहू दिले. स्वतःच्या रक्ताने त्याने देवाला संतुष्ट केले. त्याने पापी मानवासाठी आपला प्राण दिला व पापी मानवासाठी मुक्ती मिळवली. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व त्याला मरणातून मोठ्या गौरवाने उठवून त्याला प्रभू करून आपल्या उजवीकडे बसविले आहे. आणि जो कोणी पापी मनुष्य आंधळ्या व मुक्या भूतग्रस्ताप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपले पाप कबूल करून पश्चाताप करील व प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा अंतःकरणात विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल, देव त्याला पापक्षमा देईल व न्यायाच्या दिवशी तो नाशापासून वाचेल व त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. मम पाप तुझ विण कोण हरिल संताप.